नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर. भारत भाग्य विधाता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मानवतेचा महान संदेश दिसून येतो. आपली भारतीय संस्कृती ही हजारो वर्ष जुनी आहे. संपूर्ण विश्वामध्ये सर्वात आद्य संस्कृती म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीचं नाव घेतलं जातं. संपूर्ण विश्वामध्ये सर्वप्रथम जी ग्रंथ निर्माण झाले ते म्हणजे आपले 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हजारो वर्षापूर्वी सांगितलेल्या या वेदांमध्ये सुद्धा जे वर्णन केलं आहे, जे आपलं दिनचर्या, ऋतुचर्या सर्व काही त्यामध्ये विस्तृतपणे सांगितलेलं आहे, ती आज देखील आपण अंमलात आणणं आवश्यक आहे. तथापि आपणास हे वेद, हे ग्रंथ पाहण्यासाठी कधीही वेळ नसतो. किंबहुना असं म्हणता येईल की आजपर्यंत आपणापर्यंत हे पोहोचूच दिलं नाही. त्यामुळे आपण आपल्या भारतीय संस्कृतीपासून दूर दूर जात आहोत. इंग्रजांच्या सत्ताकाळामध्ये हे योग्य होतं. तथापि आपण स्वतंत्र होऊन 75 वर्षामध्ये सुद्धा आपण आपल्या भारतीय संस्कृतीकडे कधीही लक्ष दिलं नाही किंवा राज्यकर्त्यांनी देखील कधीही लक्ष दिलं नाही. आपल्या भारतीय संस्कृतीची पताका अखंड विश्वामध्ये कायम फडकत असते. संपूर्ण विश्वामध्ये अनेक ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला जातो. आपण देवांचा जो नामजप करतो त्याच्यावर सुद्धा जर्मन संस्कृतीमध्ये देखील अभ्यासपूर्ण प्रबंध तयार झालेले आहेत. आणि आपणास आपल्या संस्कृतीचा अभिमान नाहीच आहे, पण कमीपणा नक्कीच वाटतो. अतिशय आपण दुर्दैवी माणसं आहोत की अशा महान संस्कृतीबद्दल आपणास माहिती देखील नाही, कारण ती आजपर्यंत आपणास समजूच दिली नाही. त्यासाठी ही वेळ आहे भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याची. संपूर्ण जगामध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास होतो, परंतु भारतामध्येच होत नाही, ही आपली शोकांतिका आहे. मित्रांनो, भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिका. अशा अनेक गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत ज्याचा संपूर्ण जगामध्ये अभिमान बाळगला जातो. अवघे विश्वचे माझे घर, संपूर्ण विश्व हे माझं घर आहे, हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच सांगितलेलं आहे. इतर कुठल्याही संस्कृतीमध्ये अवघे विश्वचे माझे घर हे सुद्धा नाही आणि पसायदान देखील नाही. पसायदान जे विश्वासाठी मागितलं आहे, स्वतःसाठी नाही. पण याचा आपण कधी अभ्यासच करत नाही. त्यामुळे आपण भारतीय संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे. तेव्हाच आपण माणूस म्हणून जगण्यास लायक होऊ. सध्या आपण संपूर्ण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय, जी निंदनीय आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये निंदा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत,
पण आपण त्या गोष्टीचा अभिमान बाळगतो, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न, अनुकरण नव्हे, अंधानुकरण. अनुकरण योग्य गोष्टीचं करणं नक्कीच योग्य आहे, तथापि अंधानुकरण करणं हे अतिशय चुकीचं आहे. पाश्चात्य देशामध्ये थंडी खूप असते, त्यासाठी म्हणून ते जीन पॅन्ट वापरतात, कोट वापरतात, मद्यप्राशन करतात. आणि आपण त्यांचं पाहून अतिशय उष्ण कटिबंध असलेल्या आपल्या भारतामध्ये देखील जीन पॅन्ट वापरतो, कोट वापरतो, मद्यप्राशन करतो. हे आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने किंवा आपल्या वातावरणाच्या दृष्टीने योग्य आहे का? जे अयोग्य आहे हे समजत असून आपण का करतोय, का समजत असून आपण का उमजत नाही या गोष्टी, या चुकीच्या आहे ते माहीत असून सुद्धा आपण का पाश्चात्यांचं अनुकरण करतोय, याविषयी प्रत्येकाने गांभीर्याने चिंतन केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःविषयी, स्वतःच्या धर्माविषयी, स्वतःच्या देशाविषयी आणि स्वतःच्या संस्कृतीविषयी सातत्याने अभ्यास कराल, तेव्हाच आपणास कळून येते की आपली भारतीय संस्कृती का श्रेष्ठ आहे. हजारो वर्षापूर्वी सुद्धा भारतीय संस्कृतीचा अभ्यास होत होता आणि तो आज देखील होतो. आयुर्वेद शास्त्र हे अथर्वशास्त्र, अथर्ववेदाचं उपांग आहे, उपवेद आहे, आणि ते आद्य चिकित्साशास्त्र आहे. तथापि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पाश्चात्य जे वैद्यकशास्त्र आहे त्याचाच आपण वापर करतो. आपला आयुर्वेद किंवा आपली भारतीय संस्कृती ही किती उच्च दर्जाचे, एक त्याचं छोटंसं उदाहरण मला नमूद करावंसं वाटतं. आपल्या भारतावर आक्रमण केले अनेक मुस्लिम राजे होते. त्यापैकीच एक नाव आपणास माहीत आहे, अल्लाउद्दीन खिलजी. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा ते आजारी पडले तेव्हा अनेक औषधे देऊन, अनेक वैद्य, अनेक चिकित्सा, सगळं करून देखील त्यांच्या प्रकृतीमध्ये काडीचीही सुधारणा होत नव्हती. तेव्हा त्यांना कोणीतरी सुचवलं की तक्षशिलामध्ये एक भारतीय वैद्य आहेत, त्यांनाही तुम्ही दाखवून घेतलं तर तुमची नक्की प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकेल. वास्तविक मुस्लिम असण्याने त्यांना भारताविषयी नाही, हिंदूविषयी देखील अतिशय द्वेष मनामध्ये होता. तरीसुद्धा एक प्रयत्न करावासा वाटला, म्हणून त्यांनी शेवटी त्या राजवैद्यांना बोलवून घेतलं तक्षशिलेहून आणि त्यांना सांगितलं की मला हे असं होते. त्यांनी आपली नाडी बघण्यासाठी म्हणून हात मागितला, तर त्याने म्हणा माझ्या हाताला शिवायचं नाही, तू काफर आहेस, तू हिंदू आहेस, त्यामुळं माझ्या हाताला शिवायचं, जे की माझ्या अंगाला स्पर्श न करता तुला काय जे करता येईल ते तू करू शकतोस, असं सांगितल्यानंतर त्यांना विचारलं तुम्ही कुराण वाचता? म्हणजे हो, रोजच वाचतो. ठीक आहे, तुमची कुराण वाचण्याची जी प्रत आहे ती फक्त माझ्याकडे काही वेळ द्यावी, म्हणजे मी आपणाला उपचार करू शकेन. त्यांना काय समजलं नाही, ते ठीक आहे कुराण मागतंय देऊन टाकू असं म्हणून त्यांनी दिलं. आणि ती कुराणाची प्रत त्यांनी काही वेळ स्वतःकडे ठेवून पुन्हा अलाउद्दीन खिलजी यांना बहाल केली. आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसातच त्यांच्या प्रकृतीमध्ये इतकी सुधारणा झाली की ते चाट पडले. किंवा भारतीय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये एवढी ताकद आहे. त्यांनी मग पूर्ण चौकशी केली त्या वैद्यांची
तेव्हा त्यांना तक्षशिला विद्यापीठाची माहिती मिळाली आणि या तक्षशिला विद्यापीठामध्ये हजारो असे ग्रंथ आहेत ज्यामध्ये आयुर्वेद सांगितलेलं आहे, ही चिकित्सा सांगितलेली आहे. त्यांनी मग त्या वैद्यांना पुन्हा एकदा बोलवून घेतलं आणि विचारलं की बुवा तू कसं काय हे काही न करता सुद्धा माझ्या अंगाला स्पर्श न करता सुद्धा माझं दुखणं कसं काय दुःख व्याधी. त्यांनी सांगितलं महाराज तुमचा जो कुराण होता त्या कुराणाच्या प्रत्येक पानावर मी माझं औषध लावलं आणि जेव्हा तुम्ही कुराणाचं पान पडताना बोट तोंडात लावत होता त्या जिभे वाटे ते माझं औषध तुमच्या शरीरामध्ये जाण्याने तुमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. हे ऐकल्यानंतर एखाद्या राजाला अतिशय आनंद झाला असता. तथापि तो मुस्लिम राजा अतिशय हिंदुद्वेष्टा होता. त्यांनी ताबडतोब आदेश दिला की तक्षशिला विद्यापीठावर आक्रमण करून त्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा आणि त्यातले वैद्य जे काही आहेत ते सर्वांना नष्ट करून टाका. आणि त्याप्रमाणे त्यांनी तक्षशिला आक्रमण करून ती संपूर्ण ग्रंथसंपदा नष्ट केली आणि त्या तक्षशिलेमध्ये जे ग्रंथ होते त्याची आग 2 वर्ष सतत जळत होती. इतके ग्रंथ त्यांनी नष्ट केले म्हणजे ज्याच्या प्रकृतीसाठी ते अतिशय उपयुक्त होते, ज्याला अतिशय फायदा झाला तो जिवंत राहू शकला. पण शेवटी हिंदूमध्ये जी सहिष्णुता आहे, जी मानवता आहे ती इतर धर्मामध्ये कुठेही नाही. आणि म्हणूनच हे असं घडू शकतं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती अशी महान आहे आणि या संस्कृतीचा आपण अभ्यास करा, त्याचा फायदा घ्या, त्या आपल्या संस्कृतीकडे बघा आणि पुन्हाच एकदा आपल्या संपूर्ण विश्वामध्ये भारत श्रेष्ठ हो यासाठी प्रयत्न करा, हीच आपणा सर्वांना विनंती आहे. नमस्कार, धन्यवाद.